नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र अंकित। यापूर्वी आपण भूगोल सुरू केलेला आहे आणि भूगोलच्या आपण यापूर्वी स्थानिक वेळ, प्रमाण वेळ, पृथ्वीची अंतरंग रचना हे धडे बघितलेले आहेत। आज आपण बघणार आहोत सागर तळ रचना। बघा मित्रांनो, सागर तळ रचना या धड्यामध्ये पूर्वी आपल्याला काही 6व्या वर्गात व 7व्या वर्गात ज्या गोष्टी आपण शिकलेल्या आहोत, जसा भरती आणि आहोटी, हे तुम्ही 6व्या वर्गात शिकलेले आहात। भरती आणि आहोटी। तर समुद्र किनाऱ्यावर समुद्राचा पाणी हा मागे जातो आणि पुढे येतो, यालाच आपण पुढे येणे याला भरती आणि मागे जाणे याला आहोटी असं म्हणतो। हे का घडते तर चंद्रमाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम पृथ्वीवर होत असतो आणि त्यामुळे भरती आणि आहोटी समुद्रात येत असते, बरोबर। हे आपण शिकलेलो आहोत। आपण हे पण शिकलो की पृथ्वीची जे पृथ्वीवर म्हणजे जेव्हा आपण प्राकृतिक भूगोल शिकतो तेव्हा आपण जे भूरूपे आहेत पृथ्वीवर बनलेले, जसं पर्वते आहेत, पठारे आहेत, मैदाने आहेत आणि गर्त आहेत, हे आपण ऑलरेडी शिकलेलो। जर आपण आपल्या धड्यामध्ये पहिलाच जो चित्र दिलेला आहे त्याच्यामध्ये नावं द्या असं त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यामध्ये पर्वत असतात तर यांना आपण पर्वत असं म्हणू। पर्वताचे जर पुढे बघितलं आपण तर अशा प्रकारे खोली दिलेली आहे, म्हणजे काय तर पर्वतावर सुद्धा गर्त तयार होतात, गर्त तयार झालेले आहेत। जसं आपली जी नर्मदा नदी आहे ती एका गर्तमधून वाहते, नर्मदा असेल, तापी असेल, तर पर्वत गर्त नंतर इकडे जर बघितलं तर अशा प्रकारे आपल्या भूपृष्ठावर सुद्धा मैदाने असतात आणि मैदानानंतर आपण समुद्र सपाटीवर पोहोचतो आणि समुद्र सपाटीनंतर मग आपला समुद्र सुरू होतो। तर हा जो समुद्र आहे, महासागर आहे, त्या महासागरामध्ये महासागराचे वेगवेगळे आपल्याला भूरूपे बघायचे आहेत। जसं आपण जमिनीवर पर्वत, पठारे, गर्त, मैदाने बघतो त्याचप्रमाणे समुद्रामध्ये सुद्धा अशा प्रकारची रचना आहे। जर आपण महासागराला वरून बघितलं तर आपल्याला पाणी कसा दिसतो, सारखा दिसतो, समान दिसतो। पण समुद्राच्या आतमध्ये पण काय जमीन समान आहे का, हे प्रश्न आपल्याला नेहमी पडतात। तर समुद्राच्या आतमध्ये जमीन कशा प्रकारे आहे याचा अभ्यास आपण या धड्यामध्ये करणार आहोत। तर बघा, समुद्राची जी सपाटी आहे ती सुद्धा असमान आहे। ज्याप्रमाणे जमीन असमान आहे त्याप्रमाणे समुद्राच्या आतमध्ये सुद्धा जी जमीन आहे ती कशी आहे, असमान आहे। ओके, हा समुद्र आहे समजा, ठीक आहे। समुद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रचना आढळते। समुद्राची तळ रचना म्हणजे काय तर समुद्राच्या आतमध्ये जेव्हा आपण जातो तर समुद्राच्या आतमध्ये पाण्याच्या खाली जी तळ रचना आहे ती कशी आहे, त्याचा आकार कसा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत। तर सर्वप्रथम पहिला प्रश्न असा की महासागरांची सरासरी खोली किती आहे, या पूर्ण महासागराची सरासरी खोली किती आहे, तर ती आहे 3700 मीटर। किती आहे समुद्राची सरासरी खोली, 700 मीटर समुद्राची सरासरी खोली आहे। हां, सरासरी म्हणजे काय रे, पूर्ण मिळून, कुठं जास्त तर कुठं कमी असू शकते, राईट। तर समुद्राची खोली आहे 3700 मीटर एवढी खोली आहे। समुद्र पण भूमीप्रमाणे उंच आणि सखल आहे आणि तो वेगवेगळ्या भूरूपांनी बनलेला आहे। तर आपण एक एक भूरूप याच्यामध्ये बघणार आहोत। बघा, जर आपण या चित्रात बघितलं तर इथं खंड आहे, खंड नंतर हा समुद्र सुरू झालेला आहे आणि समुद्रात सुरू झाल्यानंतर हा जो उतार आहे याला म्हणतात भूखंड मंच। काय म्हणतात, भूखंड मंच। म्हणजे जर समुद्रापासून, जमिनीपासून, खंडापासून जर समुद्रामध्ये जायला सुरुवात केली आपण तर सर्व पहिले जे पडणार आहे ते काय आहे, भूखंड मंच। बरं, याचा उतार कसा दिसतो बेटा, त्रिव उतार आहे की मंद उतार आहे, उतार कसा आहे, त्रिव आहे की मंद आहे, मंद उतार आहे। कसा उतार आहे, मंद उतार आहे। एकदम खोली आहे का, पूर्ण नाही। तर भूखंड मंचाचा उतार कसा आहे, मंद उतार आहे। हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे, हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे। याला समुद्र बुड असं सुद्धा म्हणतात। समुद्रात बुडलेला आहे जमिनीचा भाग, त्याला आपण समुद्र बुड असं सुद्धा म्हणतो, राईट। उतार कसा आहे, मंद उतार आहे, याला आपण समुद्र बुड असं नाव सुद्धा दिलेला आहे, समुद्र बुड। बरं, हा भाग कुठं अरुंद तर कुठं रुंद असतो वेगवेगळ्या महासागरावर। जसं आपण बघितलं आपल्या देशाच्या दोन्ही बाजूला हिंदी महासागर आहे। तर भारताच्या पूर्व किनाराच्या भूखंड मंच हा अरुंद आहे, रुंद म्हणजे फार लांब आहे। तर पश्चिम किनारा हा रुंद आहे, त्यामुळे पूर्व किनाऱ्यावर आपल्याला जास्त बंदरगाह बघायला भेटतात। जिथं जहाज थांबतात ते पोर्ट म्हणतो ना आपण, ते भारताच्या पूर्व किनाऱ्यावर जास्त आहेत, कारण की भूखंड म्हणजे कसा आहे, रुंद आहे। कसा आहे, रुंद आहे म्हणजे एकदम चौड़ा आहे, राइट।
आणि पश्चिम किनाऱ्यावर तो अरुंद आहे, म्हणून तिथं काय होते, तिथं पोर्ट बनायला जास्त जागा आहे. पूर्व किनाऱ्यावर पोर्ट बनायला जास्त जागा नाही. आपला वाक्य चुकला होता सुरुवातीला. पुढे बघू. बघा, भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नाही. आता सांगितलं मी, वेगवेगळ्या किनाऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचा विस्तार आहे. याची खोली, भूखंड मंचाची खोली किती आहे, 200 मीटर. किती आहे जास्तीत जास्त, 200 मीटर. हा, याची खोली आहे 200 मीटर. किती खोली आहे, 200 मीटर. मग त्यामुळे काय होते, खोली कमी असल्यामुळे सूर्याच्या ज्या किरणं आहेत त्या बरोबर कुठपर्यंत पोहोचतात, समुद्राच्या पाण्यात आतमध्ये जमिनीपर्यंत पोहोचत असतात. कुठं पोहोचत असतात, समुद्रातील जमिनीपर्यंत पोहोचत असतात. कुठं, भूखंड मंचावर, इथं. त्यामुळे काय होते, आता बघा आपण शिकलोय की वनस्पती हे काय करतात, फोटोसिंथेसिस करतात. फोटोसिंथेसिस करायला वनस्पतींना काय लागतो, सूर्यप्रकाश लागतो. मला सांगा, इथं पाण्यामध्ये सूर्यप्रकाश जात असतील का मध्येपर्यंत, नाही. भूखंड मंचावर गेल्यामुळे काय होतो, तिथं वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती जगतात, ज्याच्यामध्ये बघा शेवाळ, प्लवंक. काय आहे, शेवाळ, प्लवंक यांची निर्मिती होते किंवा हे तिथं जगतात. आणि त्यामुळे काय होते, शेवाळ आणि प्लवंक कोणाचे खाद्य आहेत, माशांचे खाद्य आहेत. मग माशांचे खाद्य असल्यामुळे ते मासे जास्त राहतील की नाही, आणि म्हणून या किनाऱ्यावर, भूखंड मंच किनाऱ्यावर काय चालते, मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असते. दुसरं काय भेटतो आपल्याला भूखंड मंचावर, शेवाळ, प्लवंक मुळे मासेमारी चालते. हे तर आहे, ठीक आहे, मासेमारी. अजून यस, भूखंड मंचावर खनिज तेल, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणात भेटत असतो. आणि म्हणून बघा, जेवढाही खनिज तेल आणि नैसर्गिक वायू आहे तो आपण भूखंड मंचावरच काढत असतो. कुठं काढत असतो, भूखंड मंचावर. नैसर्गिक तेल आणि नैसर्गिक खनिज तेल आणि नैसर्गिक वायू. आपल्या देशात आपण तेल कोणत्या देशाकडून मागवतो माहिती आहे तुम्हाला, इराण, इराक यांच्याकडून मागवतो. पण आपल्या देशात सुद्धा तेल निघतो का, कुठं निघतो, कुठं निघतो, मुंबई हाय समुद्रात. कुठं, मुंबई हाय नावाचं ठिकाण आहे. आणि ऍक्च्युली हा मुंबई हाय जो ठिकाण आहे तो कुठं आहे, भूखंड मंचावर आहे. कुठं आहे, भूखंड मंचावर आहे. इथं आपण नैसर्गिक वायू आणि खनिज तेल काढत असतो. म्हणजे आपल्या देशात सुद्धा मुंबई हा या ठिकाणी आपण खनिज तेल आणि नैसर्गिक वायू काढत असतो. आणि तो ठिकाण कुठं आहे, भूखंड मंचावर आहे. कुठं आहे, भूखंड मंचावर आहे. आणि म्हणून बघा, समुद्रातील सर्वात इम्पॉर्टंट घटक माणसांसाठी कोणता असेल तर तो कोणता आहे, भूखंड मंच. कोणता आहे, का, कारण याचा उतार मंद असतो. याची खोली 200 मीटरपर्यंत असते. 200 मीटरपर्यंत खोली असल्या कारणाने काय होतो, सूर्याच्या किरणा या भूखंड मंचाच्या पाण्यामध्ये आतपर्यंत जातात. त्यामुळे तिथं शेवाळ आणि प्लवंक नावाच्या वनस्पती जगतात. आणि शेवाळ आणि प्लवंकला कोण खातात, मासे खातात. त्यामुळे इथं मासे पण जास्त असतात आणि त्यामुळे तिथं मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. फक्त मासेमारी होते का, नाही, तर खनिज तेल व नैसर्गिक वायू सुद्धा आपण तिथून काढत असतो. ठीक आहे, हा झाला आपल्या समुद्र सागर तट रचनेचा पहिला भाग. कोणता, भूखंड मंच. दुसरा बघा, हा जो दिसतो तुम्हाला उतार दिसतो का, हा दिसतो, हा उतार, याला म्हणतात खंडांत उतार. काय म्हणतात, खंडांत उतार. आता बघा, मी इथं म्हटलं भूखंड मंचाचा उतार कसा आहे बेटा, मंद आहे. याचा उतार कसा आहे, तीव्र आहे. कसा आहे ना, तीव्र. बघा, सरळ उतार आहे. हा आहे खंडांत उतार. याचा उतार कसा आहे, तीव्र. म्हणजे पहिला सागर रचना बघताना पहिला जो भाग आहे तो काय आहे, भूखंड मंच. काय आहे, भूखंड मंच. दुसरा काय आहे, खंडांत उतार. काय आहे, खंडांत उतार. भूखंड मंचाचा भाग संपल्यावर हा सुरू होतो. बरं, भूखंड मंचाची खोली किती सांगितली मी, जास्तीत जास्त 200 मीटर. किती असते, जास्तीत जास्त 200 मीटर. तर खंडांत उतार जो आहे याची खोली असते 200 मीटर ते 3600 मीटर पर्यंत. समुद्राची सरासरी खोली किती असते, 3700 मीटर. समुद्राची सरासरी खोली किती आहे, 3700 मीटर. सरासरी का, पूर्ण सागर तट रचनेमध्ये खोली सारखी नाही. तुम्ही तलावामध्ये उतरले, तलाव बघितला का, तलावामध्ये कुठं कसं असते माहिती आहे का, कुठं खोली जास्त असते, कुठं कमी असते. मधातच गड्डा निघून जातो. आता तो माडगीमध्ये आपल्या नदीमध्ये डोह आहे म्हणतात, तिथं आहेत ना, किनाऱ्यावरच डोह आहे त्या माडगीच्या नदीमध्ये. बस 2 पाय गेलं की गड्डा आहे. तशा प्रकारे समुद्रामध्ये सुद्धा सागर तट रचना सारखी नाही. कुठं पाणी खोलीपर्यंत, बघा किती खोलीपर्यंत आहे ना. म्हणून सरासरी खोली किती आहे, 3700 मीटर. पण भूखंड मंचाची सरासरी खोली 200 मीटर, खंडांत उतारची 200 मीटर ते
3600 मीटर एवढी खोली असते. ठीक आहे. याचा विस्तार पण कमी अधिक आहे. कोणत्या समुद्रात विस्तार जास्त आहे तर कोणत्या समुद्रात विस्तार कमी आहे. ठीक आहे. बरं, ही जी खंडात उतारची जी सीमा आहे ही भूखंड मंचाची बाउंड्री आहे. म्हणजे भूखंड मंचानंतर काय सुरू होऊन जातो, खंडात उतार सुरू होऊन जातो. ठीक आहे. त्यानंतर बघा हा भाग दिसतो, हा आहे सागरी मैदान. आता या चित्रात तुम्ही लक्ष द्या, मी इथं पाणी काढलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे याच्या खाली हा सगळा भाग काय रे, माती आहे की भूकवच आहे. हा माती. यस, काय आहे, माती म्हणजे भूकवच आहे. राईट. भूकवच शिकलो ना आपण काल. आणि भूकवचची जाडी किती होती, 16 ते 45 किलोमीटर. ही सगळी जमीन आहे है ना. समुद्रात अशा प्रकारे पाणी असतो. तर सागरी मैदान, त्यानंतर काय, हा भाग काय बेटा, सागरी मैदान. सागरी मैदान. ओके. तर बघा याचा पण विस्तार जास्त नाही आहे, खंडानुतारच्या पण विस्तार जास्त नाही आहे, पण सागरी मैदानाचा विस्तार फार मोठा आहे. म्हणजे समुद्राचा जास्तीत जास्त भाग हा सागरी मैदानाच्या स्वरूपात आहे. कोणत्या स्वरूपात आहे, सागरी मैदानाच्या स्वरूपात आहे. आणि सागरी मैदान, आता मैदान कसं असतो रे, सपाट असतो की उबडखाबड असतो, सपाट असतो. तर समुद्रात सुद्धा एवढे मोठे मोठे मैदान तयार झालेले आहेत. हा पाणी जर काढला तर मोठे मोठे मैदान आपल्याला तयार करता येतील क्रिकेटसाठी ना फुटबॉलसाठी. किती जागा भेटेल आपल्याला जर आपण तयार केलं तर, है ना. पण ते सोपं नाही आहे. काही देश, जसं मी तुम्हाला सांगितलं, स्वीडन आणि ते नॉर्वे वगैरे देश आहेत, ते जमीन तयार करत आहेत पाण्यामध्ये, कारण त्याच्याकडे जमीन ऑलरेडी कमी आहे. चायनासुद्धा इकडे चायना सीमध्ये जमीन तयार करत आहे आणि तो आपले मिलिटरी बेस बनवत आहे तिथं. मग बाकीचे देश विरोध करतात त्याला, फिलिपिन्स, जापान वगैरे, पण तो कोणाची ऐकत नाही. नालायक पोरगा आहे तो आईवडिलांच्या आपल्या. ठीक आहे. चायना नालायक पोरगा आहे म्हणजे काय रे याचा अर्थ, तो कोणाची ऐकत नाही ना. आणि म्हणून आपण, जो ऐकत नाही तो कोण असतो, नालायक. मग आईवडील काय म्हणतात, हा माझा पोरगा नालायक निघाला. ठीक आहे. तो बापच मग सांगत फिरतो माझा पोरगा नालायक आहे, माझा पोरगा नालायक आहे. मग तो आपल्या मित्राला सांगतो, त्याच्या मित्र दुसऱ्याला जाऊन सांगतो की माझा पोरगा नालायक आहे. मग त्याच्या पोराबद्दल सगळेच म्हणतात त्याच्या पोरगाना नालायक आहे. मग तो नालायक होणार की चांगला होणार, नालायकच होईल ना. बघा आपण ज्या गोष्टीबद्दल जसा विचार करतो ना तसंच घडते. बरं, जाऊ आपण पुढे. तर काय म्हणतो आपण, मी सागरी मैदान. सागरी मैदानावर लहान मोठ्या आकारांचे उंचवटे असतात, ज्याच्यामध्ये बघा पर्वत, पठारे अशा प्रकारे उंचवटे असतात. हे सागरी मैदानामध्येच आहेत. म्हणजे मी असं म्हणू शकतो की खंडांतरापासून इकडपर्यंतचा पूर्ण भाग हा सागरी मैदान आहे. आणि या सागरी मैदानावर कुठं कुठं पर्वत आहेत, कुठं कुठं पठारे आहेत, है ना. अशा प्रकारच्या भूरूपे आपल्याला बघायला भेटतात. सागरी बेट बघायला भेटतात. हे सगळे उंचवटे कुठे आहेत, सागरी मैदानात आहेत. त्यानंतर बघा सागरी पर्वतरांगा व पठारे. आता बघा सागरी मैदानामध्ये एवढा मोठा पर्वत आहे. हा पर्वताचा जो भाग बाहेर आलेला याला आपण बेट म्हणतो. काय म्हणतो, बेट असे म्हणतो. बेट म्हणजे एखादा ठिकाण असतो, त्याच्या आजूबाजूला काय असते, पूर्ण पाणी असते. जसं अंदमान निकोबार काय आहे, बेट आहे. आपल्या देशातला मोठा बेट आहे तो अंदमान निकोबार, त्याच्या आजूबाजूला काय पूर्ण पाणी आहे. तसंच बेट म्हणजे ॲक्च्युली समुद्रातून पर्वताचा निघालेला जो बाहेर भाग निघालेला आहे त्यालाच आपण बेट असं म्हणतो. अंदमान निकोबार बेट हा काय माहीत आहे, आपल्या भारताच्या जो हिमालय पर्वत आहे तो हिमालय पर्वत असं जाऊन मग असं खाली गेलेला आहे आणि तोच पाण्यात गेलेला आहे हिंदी महासागरामध्ये. आणि त्या हिमालयाचाच भाग जो पाण्याच्या बाहेर आलेला आहे तोच आहे अंदमान निकोबार बेट. तोच आहे अंदमान निकोबार बेट. म्हणजे सागर तळातील जे पर्वतरांगा आहेत त्या जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. हे जलमग्न आहेत पूर्णपणे, है ना. हे जे पर्वत आहे कसं आहे, पूर्ण पाण्यामध्ये आहे ना आतपर्यंत. आणि जलमग्न पर्वताच्या शिखरांचे काही भाग ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर, बघा काही भाग हा सागरपृष्ठाच्या वर आलेला आहे, पाण्याच्या वर आलेला आहे. यालाच काय म्हणतो आपण, बेट असं म्हणतो. काय म्हणतो, हां, सागरी बेटे म्हणून ओळखतो. जसा आईसलँड, अटलांटिक महासागर, अंदमान निकोबार बेट बंगालच्या उपसागरामध्ये आहेत. अंदमान निकोबार बेट कुठे आहे, बंगालच्या उपसागरमध्ये आहेत. ठीक आहे. बघा आता काही जे बेट वर आलेले असतात ना, त्यांची जी वरची चोटी आहे ती सपाट असते मैदानासारखी. मग तिथं लोक राहतात सुद्धा, तर जीवनसुद्धा आहे ना. अंदमान निकोबार बेटवर सुद्धा काही ठिकाणी लोक राहतात, है ना. आपलेच लोक राहतात. आपले आर्मीचे बेस कॅम्प पण आहे अंदमान निकोबारमध्ये. अजून काय आहे, सेल्युलर जेल. आपण इथे आता शिकलो की वीरा सावरकरांना कुठे ठेवण्यात आलेला होता, त्या सेल्युलर जेलमध्ये अंदमान निकोबारमध्ये. मग काड्या पाण्याची सजा तिथंच देत होते. कोणाला जास्त मस्ती केली की टाका तिकडे नेऊन, है ना. बरं, त्यानंतर बघा हा दिसतो, हा आहे सागरी डोह. काय आहे हा, डोह. सागरी डोह मैदानापेक्षा थोडा खोल गेलेला आहे की नाही. आणि हे बघा, हे याला म्हणतात सागरी
गर्ता. काय म्हणतात? सागरी गर्ता. जर तुम्हाला विचारलं समुद्रातील सर्वात खोल भाग सांग तर काय? सागरी गर्ता. सागरी गर्ता हा समुद्रातील सर्वात खोल भाग असतो है ना. बघा इथं दिलाय सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराची विवर सदृश्य सागरी भूरूपे आढळतात. त्यांना सागरी डोह किंवा सागरी गर्ता असे म्हणतात. कमी खोली असलेले भूरूपे हे सागरी डोह. आता यांची खोली कमी आहे, यांना काय म्हणू? सागरी डोह. आणि ज्यांची खोली जास्त आहे त्यांना काय म्हणायचं? सागरी गर्ता. काय म्हणायचं त्यांना? हां. तर हे जे सागरी गर्ता आहे ना, यांची खोली समुद्र सपाटीपासून आतमध्ये किलोमीटरपर्यंत असते. 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, 7 किलोमीटर, 8 किलोमीटर. आणि जगातली जी सर्वात मोठी गर्ता आहे सागरी गर्ता, त्याची खोली 11,034 किलोमीटर आहे. किती आहे? 11,034 मीटर. सॉरी, 11,034 मीटर किलोमीटर 11,034 मीटर आहे. म्हणजे किती किलोमीटर झाला रे? 11 किलोमीटर. 1,000 मीटरचा 1 किलोमीटर ना, 1,000 मीटरचा. तर 11,034 मीटरचा किती झाला? 11 किलोमीटर झाला ना. म्हणजे ही सागरी गर्ता 11 किलोमीटर आहे. आपल्या माउंट एव्हरेस्टपेक्षा पण जास्त. माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? 8,848 मीटर आहे. माउंट एव्हरेस्ट जगातला सर्वात उंच शिखर, त्याची उंची किती आहे? 8,848 मीटर. तर जगातली सर्वात खोल गर्ता किती किलोमीटरची आहे? 11 किलोमीटरची आहे. विचार करा. मरियाना नाव आहे त्याचं. मरियाना. काय नाव आहे? आणि कोणत्या महासागरात आहे ते? प्रशांत महासागर. कोणत्या महासागरामध्ये आहे? प्रशांत महासागरामध्ये हे मरियाना गर्ता आहे. आणि त्याची खोली किती आहे? 11 किलोमीटर. विचार करा. आणि तिथं जेव्हा ते गेले सायंटिस्ट लोक बघायला गेले असतील का? काय वाटतं तुम्हाला? तिथं गेले असतील का? हो. पाणबुडी माहिती तुम्हाला? सबमरीन पाठवलेले आहेत तिथं जाऊन स्टडी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मरियाना गर्तामध्ये ते सुरू आहे. बरं, आता हे जे गर्त असतात ना बेटा, इथं अनेक जागृत ज्वालामुखी असतात. काय असतात? जागृत ज्वालामुखी. ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी म्हणजे काय? एक मेलेला ज्वालामुखी असतो, एक जागृत असतो. मेलेला असतो म्हणजे त्याच्यामधून लावा बाहेर निघत नाही, तो बंद झालेला असतो. आणि जागृतमध्ये ज्याच्यामधून कंटिन्यू लावा बाहेर निघत राहतो त्याला जागृत ज्वालामुखी म्हणतात. तुम्हाला माहिती आहे जापान लहानसा देश आहे. जापान आहे ना, लहानसा आहे. जापानमध्ये पूर्ण पर्वत आहेत वरपासून खालपर्यंत. काही थोडीशी जागा आहे राहण्यासाठी. आणि तिथं भूकंप पण प्रत्येक वर्षी येतात. ज्वालामुखी, जिवंत ज्वालामुखी आहेत तिथं 30-35 काहीतरी जास्तच असतील. जिवंत ज्वालामुखी आहेत, तिथं लावा निघतच राहतो कंटिन्यू. तरी तो जापान जगात 3 नंबरची इकॉनॉमिक पॉवरफुल देश आहे. 3 नंबरच्या. आणि आहे किती मोठा? लहानसा. म्हणजे एखादा देश ताकदवर बनणे हे त्याच्या देशाच्या आकारावर डिपेंड आहे का? नाही, तिथल्या लोकांवर डिपेंड आहे. तिथले लोक किती क्रियाशील आहेत, किती ॲक्टिव्ह आहेत त्याच्यावर डिपेंड आहे. भारत GDP मध्ये 4थ्या नंबरवर आहे. म्हणजे आपला देशातील पूर्ण उत्पन्न, ग्लोबल डोमेस्टिक प्रोडक्शन, आपण किती उत्पन्न काढतो त्या उत्पन्नानुसार भारत 4थ्या नंबरवर आहे. किती नंबरवर आहे? 4थ्या. फर्स्ट कोण आहे? अमेरिका, सेकंड चायना, थर्ड जापान अँड फोर्थ इंडिया. हां, बरं. त्याच्यामध्ये पण मी थोडासा कन्फ्यूज आहे. जर्मनी पण आहे आणि फ्रान्स. मागे आपण फ्रान्स आणि इंग्लंडला मागे सोडून पुढे आलो होतो. जर्मनी 4 आणि भारत 5 होता. मी कन्फर्म नाही आहे, 4-5 असेल. ठीक आहे, मी नंतर सांगेन तुम्हाला बघून अजून किती नंबरवर आहे सध्या. पण त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, ते अर्थशास्त्रामध्ये शिकू आपण. हां, तर आता बघा सागरी गर्ता सर्वात खोल गर्ता असते ती 11 किलोमीटर. 11 किती आहे बघा इथं दिलं आहे. जगातील सर्वात खोल गर्ता तिची खोली 11,034 मीटर आहे है ना. आणि या भागात अनेक जागृत ज्वालामुखी असतात. बरं, आणि जिथं जिथं ज्वालामुखी येतो, आता समजा इथं ज्वालामुखी आला किंवा भूकंप आला तर काय होईल रे? सुनामी येईल. काय येईल? है ना. समजा इथं स्फोट झाला जोरात, असं लावा निघाला, तिथलं पाणी हालेल ना जोरात. मग इथं काय सुरू होतील? वादळ बनतील. वादळ बनतील तर काय होईल? सुनामी येईल. मग इथून ते हवा आणि ते वादळ कुठे येतील? पृथ्वीवर येतात. ते आपण म्हणतो ना सुनामी आली म्हणतो ना. प्रत्येक आताच मागे सुनामी आली होती. तर ते कशामुळे येतात? समुद्रामध्ये येणाऱ्या भूकंपामुळे. समुद्रामध्ये जे भूकंप येतात, ज्वालामुखी येतात, त्यांच्यामुळे सुनामी तयार होते. ठीक आहे. बरं, सागरी संचयन. आता तर हेच ठीक आहे, आपण सागर तळरचना बघितली की पहिले भूखंडमंड असतो, 200 मीटर खोली असते. खंडांत उतार असतो, त्याची 200 ते 3600 मीटर खोली असते. त्यानंतर सागरी मैदान असतात है ना. बरं, याच्यानंतर हे पर्वत असतात, सागरी गर्ता असते, डोह असते. पण या सागरामध्ये संचयन होतो. कशाचं संचयन होत असेल रे? संचयन म्हणजे
संचयन म्हणजे जमा करणे, संचयन म्हणजे जमा करणे. तर या सागळ तळरचनेमध्ये काही गोष्टी जमा होतात आणि जमा कोण करत असेल, कोण करत असेल तर जमा, काय वाटतं तुम्हाला? या सागळ तळरचनेमध्ये सगळी माती दगड गोटे कोण आणून सोडतो? हा, नदी. कोण सोडते? नदी. आणि हिम नदी काय करते, जेव्हा नदी आणि हिम नद्या निघतात ते स्वतःसोबत काय आणतात? गाळ आणतात. काय आणतात? गाळ आणतात. आणि तो सगळा गाळ जसा दगड गोटे जाडी भरडी वाळू मातीचे सूक्ष्मकण हे सगळे पदार्थ कुठे टाकतात? या समुद्रात टाकतात. यांनाच आपण सागरी अवसाद असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो? सागरी अवसाद. मग तुम्हाला विचारलं सागरी अवसाद म्हणजे काय, सांग तर काय सांगशील? नदीने वाहून आणलेली गोटे दगड माती मातीचे सूक्ष्मकण यांनाच आपण सागरी अवसाद असं म्हणतो. बरं, दुसरा सागरी अवसादामध्ये सोडून अजून काय बेटा? ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडलेली राख, ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लावा रस यांचे सुद्धा समुद्रामध्ये संचयन होते. आता मला सांगा, ज्वालामुखी कुठं आला? समुद्रामध्ये ज्वालामुखी असतात. तुम्हाला असं वाटायला पाहिजे सर समुद्रामध्ये जेव्हा ज्वालामुखी निघतो तो थंड होऊन जात असेल ना, जसंच बाहेर निघतो तसंच होतो थंड, आणि त्यामुळे जे स्फोट होतात तिथं. तुम्ही एकदम गरम वस्तूवर पाणी टाका, मला कशी होते? तडतड तडतड करतो ना. मग एवढी गरम लावा जर जमिनीतून पाण्यात निघत असेल तर तिथे किती मोठा स्फोट होत असेल, है ना? तर या समुद्रातून ज्वालामुखीतून जे निघणारं ते राख आहे दगड आहे ते सगळं तिथं जमा होतो, राख वगैरे, है ना? राख वगैरे तिथं अतिसूक्ष्म मातीचे कण सुद्धा तिथं साचतात. सागरी वनस्पती व प्राणी यांचे अवशेष मिसळलेले असतात. याच्यामध्ये काय मिसळलेले असते? सागरी वनस्पती व प्राणी यांचे